आपण घरात पाहिलं असेल की मुलं आईचं ऐकतात पण बाबाचं फारसं ऐकत नाही. असं होतं का? याचं कारण काय आहे की मुलं आईचं ऐकतात, बाबाचं ऐकत नाही? आई आणि बाबा प्रेम तर दोघंही मुलावर तेवढंच करतात. मेहनतही दोघंही त्याच्यावर घेतात. पण असं होतं काय की मुलं आईचं ऐकतात आणि बाबाचं नाही? नमस्कार. मी वीणा वानखडे आणि तुम्ही पाहत आहात कुटुंब मंत्र. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आई आणि बाबा प्रेम सारखं, तरीही आईचं ऐकतात, बाबाचं ऐकत नाही. बाबा ऑफिसमधून थकून घरी येतात आणि मुलाला म्हणतात, "हे करू नको, तिकडे जाऊ नको." पण मूल ऐकत नाही. एकदा सांगतात, दोनदा सांगतात, पण तरीही तो ऐकत नाही आणि आईकडे धाव घेतो. असं होतं का? आई एकदा त्याला प्रेमाने सांगते, "बेटा खाली बस, असं करू नको, उड्या मारू नको." तो लगेच ऐकतो. बाबा 2-2, 3-3 वेळा सांगतात, तरीही ऐकत नाही. कारण असं आहे, की आई मुलाला समजून घेते. ती त्याला वेळ देते. त्याच्या छोट्या-छोट्या गोष्टीत ती त्याला साथ देते. आणि बाबांचं होतं असं, की बाबा ऑफिसमधून आल्यानंतर मुलाला एकदा सांगतात, दोनदा सांगतात, की "हे करू नकोस." आणि जर त्याने ऐकलं नाही, तर बाबा त्याला रागवतात किंवा ओरडतात. त्यामुळे होतं काय, की आईचं आणि मुलाचं जे कनेक्शन तयार होतं, ते कनेक्शन बाबाचं आणि मुलाचं होत नाही. त्यामुळे मुलं आईचं तर ऐकतात, पण बाबाचं ऐकत नाही. मग यावर उपाय काय? बाबांना एकच करावं लागेल, की रोज ऑफिसमधून घरी आल्यावर मुलाला 10 मिनिटं द्यावे लागेल. रोज त्याच्याशी 10 मिनिटं संवाद साधावा लागेल. त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि असं जर तुम्ही केलं, तर मुलात तुम्हाला फरक जाणवेल. तो तुमचं ऐकायला लागेल. तो तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागेल. कनेक्शन नाही, त्यामुळे ते मूल तुमचं ऐकत नाही. ज्या दिवशी ते तुमच्याशी कनेक्ट होईल, त्या दिवशी ते तुम्हाला आदरही देईल आणि तुमचं म्हणणंही ऐकेल. धन्यवाद.